नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही, अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी अडचणीमध्ये आहेत. खूप सारी कमेंट पण येत आहेत. सर, केवायसी पोर्टल कधी चालू होईल? केवायसी आमची होईल का? तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आता ज्या लाडक्या बहिणीची केवायसी सुटली आहे, अशा लाडक्या बहिणीसाठी जे काही ऑप्शन आहे, केवायसी दुरुस्ती करण्यासाठी जे काही पोर्टल आहे ते चालू केलं आहे. आता ज्या वेळेस सर्व लाडक्या बहिणीची केवायसी दुरुस्त होईल, त्यावेळेस अशी माहिती मिळत आहे की त्यावेळेस जे काही केवायसी पोर्टल आहे, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही, अशा लाडक्या बहिणीसाठी आता केवायसी जे काही पोर्टल आहे त्यावेळेस ते चालू करण्यात येईल. याबद्दल चर्चाही सुरू झाली आहे. तर काळजी करू नका. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही, थोडासा वेळ लागेल, परंतु जे काही केवायसी पोर्टल आहे ते चालू होईल. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही, अशा लाडक्या बहिणीची केवायसी 100% होणार आहे. काळजी करू नका. आता यामध्ये आणखी एक प्रश्न पडला असेल, आता जे काही हप्ते आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, समजा जानेवारी, फेब्रुवारी, आता हे हप्ते आम्हाला मिळतील का? असा एक मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. हो, तुम्हाला हे सर्व हप्ते मिळणार आहेत, परंतु ज्या वेळेस तुमची केवायसी पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला सर्व हप्ते मिळणार आहेत. तोपर्यंत तुमचे जे काही हप्ते आहेत ते तात्पुरते थांबवण्यात येतील. ज्या वेळेस तुमची केवायसी सक्सेसफुली पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला जे काही सर्व हप्ते आहेत ते मिळणार आहेत. आता याबद्दल ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही, अशा सर्व लाडक्या बहिणीची जे काही यादी आहे ते सरकारकडे अवेलेबल आहे. किती लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र झाल्या आहेत, किती लाडक्या बहिणी केवायसी केली नाही, त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत परंतु केवायसी झाली नाही, त्यामुळे त्यांचा जो काही हप्ता आहे तो थांबवण्यात आला आहे. असं नाही की तुम्ही अपात्र झाला, फक्त केवायसी झाली नाही, यामुळे जो काही हप्ता आहे तो तात्पुरता थांबवण्यात आला आहे. काळजी करू नका. ज्यावेळेस केवायसी पोर्टल चालू होणार आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आता ज्यावेळेस सर्व लाडक्या बहिणीची केवायसी दुरुस्त होईल त्यावेळेस जे काही पोर्टल आहे ते लवकरात लवकर चालू होणार आहे. आता केवायसी दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च पर्यंत हा कालावधी दिला आहे. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली आहे अशा लाडक्या बहिणीसाठी दुरुस्तीचं जे काही ऑप्शन दिलं आहे ते 31 मार्च पर्यंत ते पोर्टल चालू राहणार आहे. यामध्ये पण खूप समस्या आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणी येत आहेत. ज्यावेळेस केवायसी दुरुस्त करायला जातो आपण त्यावेळेस ओटीपी न येणे, काही ना काही मिसमॅच तिथं दाखवत आहे, त्याच्यावर पण थोडासा एरर दाखवत आहे. त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस अशा टायमामध्ये केवायसी दुरुस्त करा म्हणजे होऊन जाईल. एरर येत आहे, ते पोर्टल व्यवस्थित चालत नाही, अशा समस्या होत आहेत. परंतु केवायसी दुरुस्ती ही होत आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी केवायसी दुरुस्त करत आहेत, त्याच्यामुळे काय होतं थोडासा लोड होत आहे, त्यामुळे एरर येत आहे. काळजी करू नका. सकाळ आणि संध्याकाळी या टायमामध्ये केवायसी दुरुस्ती करा म्हणजे केवायसी दुरुस्ती सशक्तपणे पूर्ण होऊन जाईल. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका. लवकरच केवायसी पोर्टल हे सुरू होणार आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. लवकरच याबद्दल अपडेट येईल आणि काळजी करू नका. जे काही हप्ते आहेत ते फक्त तात्पुरते थांबवण्यात येतील. ज्यावेळेस तुमची केवायसी ही सक्सेसफुली पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला सर्व काही पेंडिंग हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. काळजी करू नका. लवकरच याबद्दल अपडेट येईल. लाडक्या बहिणीचे सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.